अतिशय गोड, सुंदर आणि संपूच नाही असा कार्यक्रम गेले 2 तास या ठिकाणी सुरू आहे. 3 तास झाले. अच्छा, माझ्याकडून 1 तासाचं गणित चुकलं. आणि एवढ्या सुंदर कार्यक्रमामध्ये सगळ्या गोष्टी खूप भावल्या, खूप आवडल्या. अगदी गेले अनेक दिवस जे काही या कार्यक्रमाचं नियोजन सुरू होतं, रोज संदीपचे कमीत कमी 10 फोन तरी होत असतील. त्यातला एखादा दुसरा फोन, कधी कधी 1 तास 1.5 तास असाही सुरू असायचा. तसं नेहमी साहित्यिक चर्चा होत असते, परंतु या कार्यक्रमाच्या निमित्ताने गेले 8-10 दिवस जास्त बोलणं झालं. तर एकूण अतिशय सुंदर नियोजन, आयोजन, संकल्पना आणि ती प्रत्यक्ष त्याला मूर्त रूप देण्याचा जो काही भाग आहे, त्यामध्ये राठोड परिवार असेल, त्याचप्रमाणे त्यांचा मित्र परिवार असेल, या सर्वांनी मोठं योगदान दिलेलं आहे. फक्त एकच गोष्ट मनाविरुद्ध माझ्या घडलेली आहे या सगळ्या कार्यक्रमामध्ये, की जे नको तेच नेमकं माझ्या गळ्यात आणून ते टाकलेलं आहे. ते म्हणजे अध्यक्षपदाची जबाबदारी. हे अवघड काम असतं, कारण काय ऐकून ऐकून सगळे कंटाळलेले असतात आणि शेवटी त्या अध्यक्षाने बोलायचं असतं आणि ते त्या सगळ्यांना पुन्हा ऐकावं लागतं. वैतागलेली माणसं किती ऐकतात हे फार कठीण आहे ना. खास करून दशक्रिया विधीच्या श्रद्धांजली ऐकताना आपल्याला चांगली जाणीव त्याची होत असते. परंतु हरकत नाही, आता अध्यक्ष केलेच तर मला थोडं बोललं पाहिजे आणि अध्यक्षाला शोभेल असंही बोललं पाहिजे. म्हणून अगदी थोडक्यात मनोगत व्यक्त करून माझ्या 1-2 रचना आपल्याला ऐकवतो. सगळ्यात प्रथम मी लहू तुकाराम राठोड हे जे स्वर्गवासी आहेत, संदीपचे पिताश्री, ज्यांनी संदीपला जन्म दिला आणि त्यांनी आणि मातोश्रींनी संदीपला जन्म दिला, म्हणून हा दिवस आपण आज या ठिकाणी पाहतोय. हा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी घडून येतोय. त्यांना मी प्रथमतः अभिवादन करतो. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने हे 3रं वर्ष आहे, परंतु खऱ्या अर्थाने ही 4थी शेकोटी आहे. त्याची एक गंमत अशी होती की 4 वर्षापूर्वी पारनेरकर पत्रकार मंडळी सर्व त्यांनी मला एक विनंती केली की 31 डिसेंबरला आम्ही त्या ठिकाणी एक शिदोरी मैफिल घेत असतो रात्रीच्या वेळेला, आणि तिथे तुम्ही काही 4-5 कवी जर आलात तर तिथे काव्य मैफिल पण होईल, अशी एक छान संकल्पना मांडली होती. परंतु मी काही कामासाठी बाहेर होतो आणि म्हणून मी बाबर सरांना फोन केला. संदीप, साहेबराव घुले या 4-5 लोकांना, मला वाटतं सोमनाथ चौधरी, या सगळ्यांना फोन केले आणि म्हटलं तुम्ही प्रवीण जाधव सर, डॉक्टर, आणि तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी जा आणि ती मैफिल तेवढी पार पाडा असं मी सांगितलं. माझा शब्द ही मंडळी कधी पडू देत नाहीत, मग तो रात्रीचा असो किंवा दिवसाचा प्रसंग असो. प्रसंग रात्रीचा होता, इकडे तिकडे बिबट्याची भीती होती, परंतु माझा शब्द असल्यामुळे ती मंडळी निघाली घरातून बाहेर आणि सगळे या निगोजमध्ये जमले. पारनेरला जायचं ठरलं, परंतु पारनेर मधून काही कोणाचा फोन त्यांना आलेला नसल्यामुळे त्यांना थोडी शंका निर्माण झाली की नेमकी तिथे तयारी झाली का नाही. आणि नंतर एक निरोप आला की जे संयोजक होते त्यातले काही जण 1 जानेवारीचा जो कार्यक्रम असतो इकडे, त्यामुळे ट्रॅफिकच्या तिकडे अडकलेले होते. मग पारनेरचा कार्यक्रम कॅन्सल झालेला अशी परिस्थिती होती. पण म्हटले आता पठाडे सरांचा तर शब्द आहे, त्यांची आज्ञा आहे की तिथे जाऊन शेकोटी मैफिल करायची आहे आणि तिथे तर कार्यक्रमाचं नियोजन नाही. मग आता सरांचा शब्द पालन कसा करायचं याच्यावर यांनी थोडा निगोज मध्ये खल केला एकत्र बसून 5 जणांनी, आणि म्हणलेलं आहे सरांच्या शब्दाला जागलं पाहिजे. आणि माझ्या शब्दाला जागण्यासाठी त्यांनी तिथे एका भिंतीच्या कडेला काही कागद आणि काही काड्या गोळा केल्या. काड्याची पिटी कुठून आणली ते मला अजून काय उलगडलं नाही, परंतु ते सगळे कागद आणि काड्या पेटवल्या, त्याची शेकोटी तयार झाली छोटीशी. आणि मग त्या शेकोटी भोवतीच ते एक कविता म्हटले, त्या शेकोटीला त्या कविता अर्पण केल्या, ती छोटीशी मैफिल झाली आणि मग ते आपापल्या घरी गेले. ती होती पहिली शेकोटी मैफिल यांनी गोष्टच्या मातीमध्ये झाली. आणि त्यानंतर पुढच्या वर्षी संदीपच्या डोक्यात त्यातून एक कल्पना रुजली आणि संदीपने मला फोन केला. म्हटलं सर,
आपण दरवर्षी एक शेकोटी मैफिल आयोजित केली तर काय हरकत आहे. मी म्हटलं खूप छान कल्पना आहे. आणि मग त्याने त्यावेळेला मला शब्द टाकला की यापुढे दरवर्षी जी शेकोटी काव्य मैफिल होईल ती आयोजित करण्याचा मान मला द्यावा किंवा ते जे काही जबाबदारी आहे ती माझ्याकडे द्यावी आणि दरवर्षी मी ते करेन. आणि मला वाटतं दिलेल्या शब्दाला जागणं काय असतं, त्याप्रमाणे वागणं काय असतं आणि त्याला एक भव्य दिव्य रूप हळूहळू देणं, त्यासाठी जे काही योगदान त्याग करावा लागतो ते काय असतं ते आज या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला बघायला मिळते. तर ही तशी औपचारिक तिसरी परंतु अनौपचारिकरित्या चौथी शेकोटी मैफिल या ठिकाणी आज पार पडते. या निमित्ताने आम्ही गेल्या वर्षीच ठरवलं होतं की या मैफिलीला आळे या ठिकाणावर जिथे माऊलींच्या रेड्याने वेद बोलल्यानंतर समाधी घेतली अशा एका पवित्र ठिकाणच्या पवित्र माणसाला या ठिकाणी बोलवायचं असं आम्ही गेल्या वर्षी ठरवलं होतं. कविता देवीचं छान मंदिर असावं, त्याचा गाभारा असावा आणि तिथे कविता देवीची एक सुंदर मूर्ती विराजमान झालेली असावी आणि त्याच्या पुढे एक दीप सतत अखंडपणे जळत असावा. तो दीप म्हणजे कवितेतला दीप, कवितेच्या मंदिरातला दीप म्हणजे आमचा संदीप आहे. आणि तसाच दुसरा दीप आपल्या निगोजच्या भूमीतला संदीप आहे. असे दोन संदीप आज या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. असा योगायोग, दुर्मिळ योग या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि असे प्रमुख अतिथी आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत. इकडे उजव्या हाताला बसलेले जे आहेत ते सतत मला पण काही गुरुवर्य वगैरे असे काही शब्द वापरत असतात, पण खऱ्या अर्थाने त्यांच्या इतकं ज्ञान मला वाटतं असणं ही खूप दुर्मिळ गोष्ट आहे. ते कधी विनोदाने बोलतात, कधी गंभीरपणे पण बोलतात, परंतु त्यांच्याबद्दल मी जे बोलणार आहे ते थोडं गांभीर्याने घ्या, विनोदाने घेऊ नका असं मला आधी सांगायचंय. त्याचं कारण असं आहे की पारनेर साहित्य साधना परिवारामध्ये दुःखावर, सगळ्या दुःखावर मात करून आनंदाचे लोंढे जर कोण घेऊन आला असेल आमच्याकडे गेले अनेक वर्ष तर ते आमचे विजय लोंढे आहेत, ज्यांनी दुःखावरती विजय मिळवलेला आहे आणि आनंदाचे लोंढे आमच्या समूहापर्यंत सातत्याने पोहोचवलेले आहेत. किती गोड असतात ते. मला खूप वेळा वाटतं की त्यांच्यासारखं जर मला हसता आलं असतं तर. आणि केवळ त्यांचं हसणं बघून एक गझल मी एकदा रात्री लिहिलेली आहे. तिचा एक शेर ऐकवतो, फक्त एक शेर ऐकवतो. आणि ती गझल मी भर उन्हाळ्यात, प्रखर उन्हाळ्यात, असं खूप काही गरम होत असताना, खूप उष्णता असताना लिहिलेली आहे. ग्रीष्माचाही होतो श्रावण, ग्रीष्माचाही होतो श्रावण, तू हसल्यावर जन्मे अवघी द्यावीत आंदण, जन्मे अवघी द्यावीत आंदण, तू हसल्यावर ग्रीष्माचाही होतो श्रावण, तू हसल्या. असं फार गोड असतात ते. असे आपले विजय लोंढे सर आज या ठिकाणी खास पुण्यावरून रात्रीचा कार्यक्रम असून आलेले आहेत. ते सगळ्याच कार्यक्रमाला येतात, परंतु रात्रीच्या कार्यक्रमाला मला वाटतं येणं त्यांना अवघड असतं. आम्ही आग्रह धरत नाहीत, परंतु आम्ही आग्रह करण्यापूर्वीच ते म्हटले मी या कार्यक्रमाला नक्की येणार आहे. ते आलेले आहेत आणि त्यांच्या सोबत आपले शब्दांचे पुजारी, कवितांचे पुजारी, कवितेचे पुजारी, साहित्याचे पुजारी. त्यांचं गाव पारनेर पुणेवाडी आहे. तिथे मोठं देवस्थान आहे. तिथे बरेच पुजारी असतात, परंतु हे पुजारी वेगळे आहेत आणि त्यांचं नाव रामदास आहे. तर हा सगळा योग त्यांच्या नावातून आणि त्यांच्या व्यक्तिमत्वातून जुळून आलेला आहे. त्यांच्याकडे पाहिलं की कुणी नतमस्तक होईल असं हे व्यक्तिमत्व आहे. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाची व्यक्ती ह्या समूहाची स्थापना करण्यापासून, म्हणजे एकदा ते आणि मला वाटतं गणेश दोघं एकत्र होते कुठेतरी. त्यांचा अगोदर काही विचार विनिमय झालेला होता आणि मग मला त्यांनी फोन केला आणि फोनवरती मला ही संकल्पना सांगितली की पारनेरमध्ये जे जे लिहितात त्यांना एकत्र करून आपण एखादं काहीतरी मंच स्थापन करू. तुम्हाला काय वाटतं? मला खूप आनंद झाला. मी तात्काळ होकार दिला आणि त्यावेळेस मला त्यांनी जबाबदारी दिलेली आहे. म्हणजे याला म्हणतात कारभारी. की कुणावर कधी आणि कोणती जबाबदारी द्यावी हे ज्याला कळतं त्याला खरं कारभारी म्हणायचं. आता ते खूप वेगवेगळा कारभार करतात. हा भाग वेगळा. बँकेचाही कारभार करतात, तिकडे वडनेर गावचाही कारभार करतात, शिरूर मध्ये राहतात तर शिरूरचाही कारभार करतात, शिक्षक मंडळींचाही कारभार करतात आणि सगळ्यात चांगला कारभार ते आमच्या साहित्य मंडळाचा करतात. हे सगळ्यात महत्वाचं. तेव्हा त्यांनी जबाबदारी दिली की सर मार्गदर्शकाची भूमिका पाडावी लागेल आणि म्हणून त्यांच्या शब्दाला जागून आतापर्यंत जे काही आहे हा प्रवास सगळा सुरू आहे. असे आमचे कारभारी, पण आज त्यांच्यावर मी नाराज आहे.
त्याचं कारण त्यांनी मला एक शब्द दिला होता आणि फोन करून दिला होता की मी या शेकोटी मैफिलीला कारभारणीला घेऊनच येणार. आणि योगायोग असा की एक दिवस गव्हाणवाडीमध्ये त्यांची कारभारीण पण भेटली होती. त्यांनी मला शब्द दिला, सर या वेळेला शेकोटीला मी 100% येणार. पण कारभारीण काही ते दिसत नाही म्हणून त्यांच्यावर थोडीशी नाराजी आमची आहे. आता दंड काय ठेवायचा ते बाकीची मंडळी ठरवतील आणि खास करून आमचे गझलकार गणेश भोसले ठरवतील. कारण त्यांनी कारभारीण आणली नाही म्हणून इथं काहीतरी उघडं पडू नये म्हणून गणेश भोसले सरांनी मात्र त्यांची कारभारीण आणून इथं बसवलेली आहे. चला, त्यांनी शब्द पुरा नाही केला तर कोणीतरी त्यांच्या मित्राने शब्द पुरा केलेला आहे. आणि अशा पद्धतीने ही मैफिल अशी उत्तरोत्तर त्यामुळे नक्कीच मला वाटतं वेगवेगळ्या अर्थाने रंगत गेलेली आहे. तर या मैफिलीमध्ये मगाशी सूत्रसंचालनाबद्दल संदीप वाघोले सरांनी खूप छान सांगितलं. कारण संदीप वाघोले सरांचं सूत्रसंचालन मी ऐकलेलं आहे. अतिशय गोड आणि अतिशय दर्जेदार अशा प्रकारचं सूत्रसंचालन ते करतात. गेल्या वर्षी त्यांनी पण आपल्या शेकोटी सारखीच शेकोटी गझल मुशायरा आयोजित केला होता चाळकवाडीला शिवांजली साहित्य उत्सवामध्ये. आणि तिथे त्यांनी त्या मुशायऱ्यामध्ये प्रमुख अतिथी म्हणून मला पाचारण केलं होतं. त्यावेळेला जे सूत्रसंचालक नियोजित होते ते काही कारणाने येऊ शकले नाहीत. ऐन वेळेला मी सरांना म्हटलं, सर तुम्ही केलं तर खूप छान होईल. आणि त्यांनी ऐन वेळेला ती जबाबदारी स्वीकारली आणि इतकं सुंदर सूत्रसंचालन केलं की खरोखर फार क्वचितच असं सूत्रसंचालन ऐकायला मिळतं. हा, त्यांचा त्याच्यामध्ये नक्कीच हातखंडा आहे. हे आता त्याची झलक आपण सर्वांनी ऐकलेलीच आहे. तर अशा पद्धतीने घडून आलेली आजची सर्व मैफिल, या मैफिलीमध्ये आजच्या या शेकोटी काव्य संमेलनामध्ये सगळ्यात महत्वाचं मगाशी सरांनी सांगितलं की वडिलांच्या आईच्या पुण्यस्मरणानिमित्त कुणी कीर्तन प्रवचन ठेवतं, कुणी भजन ठेवतं, धार्मिक कार्यक्रम केले जातात. परंतु आमच्या संदीपने हा साहित्यिक जागर या ठिकाणी आयोजित केलेला आहे. कवितांचा काव्य जागर या ठिकाणी आयोजित केलेला आहे. हे करायला धाडस लागतं. मी तुम्हाला मुद्दाम सांगू इच्छितो की गेल्या 2-3 वर्षामध्ये पारनेर तालुक्यात आमच्या काही मित्रांनी आईच्या पुण्यस्मरणानिमित्त कवी संमेलन, वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त कवी संमेलन. आता 27 तारखेला एका गावामध्ये आमचे एक जुने सहकारी आहेत, त्यांनी आग्रह केलेला आहे की आईचं पहिलं पुण्यस्मरण आहे, त्या ठिकाणी तुम्ही आईंच्या कवितांचा कार्यक्रम करावा अशी माझी खूप इच्छा आहे. मला वाटतं हे जर पेरलं तर उगवतं, त्याचा हा परिणाम आहे. आणि हे धाडस संदीपने केलेलं आहे. त्याच्या अगोदर आमचे साहेबराव घुले पाटील, त्यांच्या बायकोचंच नाव कविता आहे, अगोदर त्या कवितेच्या नादी लागले, नंतर आमच्या कवितेच्या नादी लागले आणि तेव्हापासून आमच्या सोबत असतात. आणि त्यांचं एक आहे, वाटलं तर मला 2 हाना पण मला पाटील म्हणा. ते आवर्जून सांगतात माझं की मला पाटील म्हणा. मग आम्ही त्यांना पाटील म्हणतो, कारण काय पाटील म्हणायला पैसे लागत नाहीत. विनोदाचा भाग सोडून देऊ, परंतु त्यांनी त्यांच्या आईच्या पहिल्या पुण्यस्मरणानिमित्त कवी संमेलन ठेवण्याचं धाडस केलं होतं. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे ज्या ज्या पुण्यस्मरणामध्ये किंवा ज्या ज्या दशक्रिया विधीमध्ये आम्ही कवी संमेलन केलं मित्र हो, ते कार्यक्रम संपल्यानंतर अनेक लोक येऊन भेटले आणि म्हटले तुमच्या अगोदर ते प्रवचन कशाला ठेवलं होतं, सुरुवातीपासून कवी संमेलनच पाहिजे होतं. इतक्या छान मार्मिक प्रतिक्रिया आम्हाला मिळाल्या. मित्र हो, ही शब्दांची ताकद आहे, ही कवितेची ताकद आहे. आणि ही कवितेची जादू, त्या शब्दांची जादू आज या काव्य जागराच्या निमित्ताने गेले 2-3 तास आपण सर्वजण अनुभवत आहोत की कविता काय असते, कविता कुठून येते, कशी येते. मित्र हो, कविता ही आपल्या काळजाचा आवाज असते. अनेक वेळा म्हटलं जातं की कविता ही वेदनेचा हुंकार असते, कविता ही तुमच्या हृदयाच्या तारा छेडल्यानंतर त्याच्यातून निर्माण झालेला झंकार असते वगैरे वगैरे. परंतु आपल्या शरीरामध्ये सर्वात पवित्र काय असेल तर तो आपला आत्मा असतो. आणि त्या आत्म्याचा, पवित्र आत्म्याचा आवाज म्हणजे कविता असते. ती तुमच्या आमच्यामध्ये सर्वांमध्ये असते. आता इथे अनेक आमची रसिक मंडळी, श्रोते मंडळी पण बसलेले आहेत की जे कवी नाहीत. आमचे निवृत्त झालेले मित्र रसाळ सर आहेत, ते बाकीचे गुरुवारी आहेत, पाठीमागे काही भगिनी पण आहेत. मित्र हो, आम्हाला तुम्ही कवी म्हणता, परंतु तुमच्यामध्ये पण कवित्व आहे, आमच्यामध्ये पण कवित्व आहे. फक्त त्याला योग्य शब्दरूप देण्याची कला आमच्याकडे आहे म्हणून आम्ही कवी म्हणवले जातो. तुमच्या पण मनात कवित्व असतं, परंतु तुम्हाला त्याला शब्दरूप देता येत नाही म्हणून तुम्हाला कवी म्हटलं जात नाही. परंतु कवितेतलं जगणं आणि जगण्यातली कविता ही असते माणसाच्या जीवनाची परिभाषा.
कवितेतलं जगणं ज्याला कळतं त्याला पुढे चालून जगण्यातली कविता कळते. आणि एकदा जगण्यातली कविता कळाली की मग त्याच्या जीवनात सगळा आनंदी आनंद असतो. कारण कविता म्हणजे शुद्ध निखळ आनंद आहे. ती दुःखाची असो किंवा आनंदाची, सुखाची असो. ही जी कविता येते मित्र हो, आता आमच्या अनेक मित्रांनी ज्या कविता सादर केल्या, काहींना टाळ्या कमी मिळाल्या, काहींना जास्त मिळाल्या. त्यामुळे आमच्या अशोकराव नेहमी खंत व्यक्त करतात की एक तरी लाईक द्या, एक तरी लाईक द्या. कुठे गेले तरी ते म्हणतात एक तरी लाईक द्या. आणि मला वाटतं ही प्रत्येक कवीची एक तळमळ असते, अपेक्षा असते. त्याला बाकी काही हवं नसतं. त्याला मानधन नाही मिळालं तरी चालतं, परंतु त्याला टाळ्या मिळाल्या पाहिजे, त्याला दाद मिळाली पाहिजे, त्याला वाहवा ऐकायला मिळाली पाहिजे. आता दाद किंवा टाळ्या पण वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. टाळ्या वाजवण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. कधी कधी समोरचं भाषण बंद व्हावं म्हणून टाळ्या वाजवल्या जातात. टाळ्या थांबतच नसतील तर वाक्याने ओळखून घ्यावं की आता आपण थांबलं पाहिजे. परंतु कविता ऐकताना ज्या टाळ्या आहेत ना, त्या मुख्यतः 3 प्रकारच्या असतात. एक तर उत्स्फूर्त टाळी मिळते, म्हणजे तुमची भावना, तुमचे शब्द समोरच्यापर्यंत पोहोचलेले असतात आणि त्याची ती दाद असते. दुसरी जी टाळी असते ती सगळी कविता होईपर्यंत एकही टाळी वाजत नाही आणि कविता संपल्यानंतर टाळी वाजते. श्रोता थोडा चिंतन करतो कवितेवर, कविता समजून घेण्याचा प्रयत्न करतो म्हणून शेवटी टाळी वाजवतो. आणि तिसरी टाळी असते, कविता सुरू झाल्यापासून संपेपर्यंत एकही टाळी वाजत नाही, कविता संपली तरीही टाळी वाजत नाही. त्याला मूक टाळी असं म्हणतात. त्याचं कारण ती टाळी फक्त हृदयात वाजत असते, हाताने वाजवण्याचं भान त्यावेळेला शिल्लक नसतं. इतकी कविता खोलवर त्याच्या काळजात जाऊन भिडलेली असते. तो ऐकणारा श्रोता आणि ती कविता आणि कवितेतले भाव एकरूप होऊन गेलेले असतात. असं भान हरपून टाकणाऱ्या कविता मला आज काही या ठिकाणी ऐकायला मिळाल्या. म्हणून ज्या ज्या कवी मंडळींनी सादरीकरण केलेलं आहे, आपल्याला किती टाळ्या मिळाल्या किंवा मिळाल्या नाही याची काही खंत तुम्ही बाळगायचं कारण नाही. तुमच्या कविता सर्वांनी खूप छान ऐकलेल्या आहेत. आणि म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कवी सोडून जे ऐकणारे आहेत ना या ठिकाणी, त्या सर्वांना माझा त्रिवार मुद्रा असेल. कारण सगळ्यात अवघड काय असेल तर ते ऐकणं आहे. ऐकणं आणि ऐकून घेणं आणि ऐकत असताना ते समजून घेणं आणि पुन्हा त्याला दाद प्रतिसाद देणं, हे सगळ्यात अवघड काम आहे. आणि हे अवघड काम तुम्ही सर्वजण करत आहात. टाळ्या मिळो किंवा न मिळो, मी तर नेहमी असं म्हणतो, माझी एक गझलच त्यावरती आहे, त्याचे काही शेर मी ऐकवणार आहे. बऱ्याच ठिकाणी कृत्रिम टाळ्या पण वाजवल्या जातात समोरच्या कवितेला किंवा गझलेला, कारण ती त्यांची माणसं असतात म्हणून ते टाळी लायक ओळ असो किंवा नसो ते टाळ्या वाजवत असतात. परंतु माझं जे मत आहे ते काही शेरांमधून मी या ठिकाणी मांडणार आहे की कंपूत भारलेली फसवी हवा नको रे. हे माझ्या सर्व कवी मित्रांनी नक्की लक्षात ठेवावं. कंपूत भारलेली फसवी हवा नको रे, रंगीत बेगडाची नकली दवा नको रे. हा कवितेला धोका आहे. कंपूत भारलेली फसवी हवा नको रे, रंगीत बेगडाची नकली दवा नको रे. आणि शेर बघा, सोसून धूर सारा, सोसून धूर सारा ही चूल पेटलेली, सोसून धूर सारा ही चूल पेटलेली, जाळीन भाकरीला असला तवा नको रे, जाळीन भाकरीला असला तवा नको रे, कंपूत भारलेली फसवी हवा नको रे. आणि शेर बघा, मी शब्द शब्द गुंफून ही मैफिल सजविलेली, मी शब्द शब्द गुंफून मैफिल सजविलेली, लाचार कौतुकाची मज वाहवा नको रे, लाचार कौतुकाची मज वाहवा नको रे, कंपूत भारलेली फसवी हवा. धन्यवाद सर. मी शब्द शब्द गुंफून ही मैफिल सजविलेली, लाचार कौतुकाची मज वाहवा नको रे, कंपूत भारलेली फसवी हवा नको रे. आणि बघा, घामामधून फुलले हे ताटवे सुगंधी, घामामधून फुलले हे ताटवे सुगंधी, सरणावरी फुलांची मज वाणवा नको रे, सरणावरी फुलांची मज वाणवा नको रे, कंपूत भारलेली फसवी हवा नको रे. आणि शेवटचा एक शेर बघा, मजला नकोच आता पिंडास दान माझ्या, मजला नकोच आता पिंडास दान माझ्या, लाचार कावळ्यांचा तेथे थवा नको रे, मजला नकोच आता पिंडास दान माझ्या, पण लाचार कावळ्यांचा तेथे थवा नको रे, कंपूत भारलेली फसवी हवा नको रे. श्रद्धा ही महत्वाची गोष्ट आहे.
ही माझी कविता आहे, ही माझी निर्मिती आहे. मी यासाठी रात्रंदिवस माझा आत्मा जाळलेला आहे. सरांनी थोडक्यात सांगितलं कवितेची निर्मिती होताना प्रसूतीच्या काळा होतात मित्र हो. म्हणून कवीला कविता प्रसवताना किंवा प्रसवण्यापूर्वी आईच्या भूमिकेत जावं लागतं आणि त्याला आईच्या भूमिकेत जाताना कविता प्रसवण्यापूर्वी त्याला डोहाळे लागायला हवेत. हे डोहाळे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना लागले पाहिजेत किंवा लागतात, पण माझं असं म्हणणं आहे की आमच्या कवींना सगळ्यात जास्त डोहाळे लागले पाहिजेत. आणि कवींना जे डोहाळे लागले पाहिजेत ते माझ्या शब्दातून मी मांडणार आहे. गोड लागता चाहूल, कवितेची जेव्हा चाहूल लागते ना ती गोड असते बघा. गोड लागता चाहूल, हळू टाकावे पाऊल, मनी भाव लढीवाळे, तुला लागू दे डोहाळे, तुला लागू दे डोहाळे. थोडे शेतीचे मातीचे, थोडे झाडाच्या जातीचे, थोडे शेतीचे मातीचे, थोडे झाडाच्या जातीचे, थोडे दिव्याच्या ज्योतीचे, तुला लागू दे डोहाळे, तुला लागू दे डोहाळे. थोडे नारीच्या शक्तीचे, थोडे नारीच्या शक्तीचे, थोडे शिवाच्या युक्तीचे, थोडे नारीच्या शक्तीचे, थोडे शिवाच्या युक्तीचे, थोडे देशाच्या भक्तीचे, तुला लागू दे डोहाळे, तुला लागू दे डोहाळे. थोडे जळत्या जात्याचे, थोडे मायेच्या नात्याचे, थोडे दळत्या जात्याचे, थोडे मायेच्या नात्याचे, थोडे दुधारी पात्याचे, तुला लागू दे डोहाळे, तुला लागू दे डोहाळे. आणि शेवटचे 4 ओळी बघा. थोडे माणूसपणाचे, थोडे दयाळू मनाचे, थोडे माणूसपणाचे, थोडे दयाळू मनाचे, थोडे शब्दांच्या धनाचे, तुला लागू दे डोहाळे, तुला लागू दे डोहाळे, तुला लागू दे डोहाळे. असे डोहाळे आमच्या कवी मित्रांना जर लागले तर मला वाटतं एक दर्जेदार ताकदीची कविता निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून कवितेवरचं जे चिंतन आहे ते आमच्या कवी मित्रांनी केलं पाहिजे. मित्र अगदी शेवटचे 2 मिनिटं बोलून एक गझल सादर करून मी थांबणार आहे, कारण खूप उशीर झालेला आहे. तिकडे मी इकडे ओरडतोय परंतु तिकडे बऱ्याच जणांच्या पोटात कावळे ओरडतायत. तिकडे ती गरम गरम लापशी, सांबर, भात हे मिष्टान्न भोजन तुमची वाट पाहते. पण कविता निर्माण जी होते ती एक आध्यात्मिक प्रक्रिया असते, त्याबद्दल मी तुम्हाला थोडस सांगितलं. मित्र कविता निर्माण होत असताना, कविता जन्म घेत असताना तुम्ही जेव्हा आईच्या भूमिकेत जाता तुम्हाला प्रसूतीचे डोहाळे लागतात आणि मग कविता प्रसवली जाते. त्यातून एक दर्जेदार कविता निर्माण होते की जी समोरच्या श्रोत्याच्या काळजाला हात घालते. या कविता निर्मिती नंतर, कविता निर्माण होण्याची प्रक्रिया ही आतमध्ये आहे, पण निर्माण होण्यानंतर ती जेव्हा शब्दरूप धारण करते त्यावेळेला ती अधिकाधिक चांगली व्हावी. जसं आपलं लेकरू जन्माला आल्यानंतर त्याला आपण थोडा थोडा मेकअप करतो, त्याला गंध पावडर लागतो, त्याला काजळाची तीट लावतो काळी, त्याला दृष्ट लागू नये याची काळजी घेतो ना, तितकीच काळजी आपल्या कवितेची, कारण कविता आपलं अपत्य आहे म्हणून तेवढंच प्रेम आणि तेवढीच काळजी त्याची घेतली पाहिजे. आणि त्यासाठी मग वेगवेगळे अलंकार असतील, वेगवेगळे वृत्त असतील, वेगवेगळे छंद असतील, याचा वापर आपण करत असतो. परंतु मित्र हो, एक गंमत सांगायला मला यावेळेला आवडेल नक्कीच. काही अनेक वर्षापूर्वी नगर या ठिकाणी अखिल भारतीय साहित्य संमेलन होतं आणि मी आवर्जून निमंत्रितांचं कवी संमेलन ऐकायला गेलो होतो. एक खूप मोठे कवी मंचावरती आले आणि नेहरू शर्ट घातलेला आणि अशीच मफलर वगैरे गळ्यामध्ये होती आणि आम्ही खूप उत्सुकतेने ऐकणार होतो की आपल्याला यांची कविता ऐकायची. त्यांनी या नेहरूच्या खिशात हात घातला, एक कागद काढला आणि कविता सुरू केली. शेंगादाणे 2.5 किलो,
धने पावशेर, मीठ 3 किलो, तेल 3 लिटर, असं ते वाचू लागले आणि त्यांच्या प्रत्येक वाक्याला खालून प्रचंड टाळ्या वाजू लागल्या. मी तर भ्रमिष्ट झालो, म्हटलं काय चाललंय, म्हणजे कविता टाळ्या कशाला पडतायत नेमक्या. कविता पूर्ण झाली. शेवटी त्या कागदावर त्या कवी महोदयांनी वाचलं आणि नेहमी सारखे वेंधळ्यासारखे नका करू, जरा सगळं घेऊन या सामान, असं पण त्याच्यात लिहिलेलं वाचलं. तरी टाळ्या वाजल्या. म्हटलं होतंय काय असं नेमकं. मग तेव्हा ते कवी महोदय म्हटले, माफ करा, माझी चूक झाली. कवितेचा कागद या खिशात होता, चुकून बायकोने दिलेल्या किराण्याच्या यादीचाच कागद वाचून दाखवला. म्हणजे अभिरुची काय असते, टाळी कशाला वाजवावी आणि कशाला वाजवली जाते, असं पण कधी कधी घडतं मित्र हो. त्यामुळे त्या टाळ्यांना आपण फसू नये आणि अशा प्रकारे या शब्दांच्या जागरामध्ये आपल्याकडून अधिकाधिक चांगल्या कविता निर्माण व्हाव्यात यासाठी सतत प्रयत्न करत राहा, चिंतन करत राहा, एकमेकांशी साहित्यिक चर्चा करत राहा. कारण अनेक वर्षापूर्वी जेव्हा सुरेश भट घडले, जेव्हा कुसुमाग्रज घडले, त्यावेळेला अशा मैफिली नव्हत्या, त्यावेळेला ठिकठिकाणी मंचीय कार्यक्रम नव्हते, त्यावेळेला तुमचे पाकिटावरचे कार्यक्रम म्हणजे मानधनाचे कार्यक्रम नव्हते. तर ही मंडळी 2, 4, 5 जण एकत्र यायची आणि एकमेकांनाच एकमेकांच्या कविता ऐकवायचे आणि त्यात प्रतिसाद द्यायचे आणि त्याच्यातून यांच्यातले कवी आणि महान असे साहित्यिक घडत गेलेले आहेत. म्हणून माझं सर्वांना आवाहन असेल की आपसामध्ये 2, 4, 5 जण असतील, आपसामध्ये साहित्यिक चर्चा झाली पाहिजे, कवितेवर तुम्ही बोललं पाहिजे, त्याच्यातून तुमच्यामध्ये कवितेवरचं चिंतन झालं पाहिजे. कारण कविता ही फक्त वरवर लिहिण्याची, शब्दांना शब्द जोडण्याची गोष्ट नाही. मी नेहमी सांगत असतो, तर नुसते शब्दांचे वेल्डर होऊ नका, नुसते शब्दांचे वेल्डर होऊ नका किंवा नुसते ओळींचे बिल्डर होऊ नका. केवळ कुणाला तरी इम्प्रेस करण्यासाठी लिहिता स्वतःतला कवी कॉम्प्रेस होणार नाही, याची मला वाटतं सर्व कवींनी त्या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे. असं एक आवाहन या निमित्ताने मी या ठिकाणी करतो आणि मला आशा आहे, खात्री पण आहे की आमचे सर्व कवी अतिशय दर्जेदार लिहितात. ते यापुढे अधिक दर्जेदार कविता लिहित जातील आणि याही पेक्षा अधिक चांगल्या मैफिली या पारनेरच्या भूमीमध्ये नक्कीच रंगत जातील. बहारदार अशा मैफिली त्या ठिकाणी आपल्याला अनुभवायला आणि ऐकायला मिळत राहतील. म्हणून पुन्हा एकदा मी संदीप राठोड, त्यांच्या मातोश्री, त्यांचा परिवार, त्यांचा मित्र परिवार, सगळ्यात महत्वाचं म्हणजे हॉटेल जत्रा, आम्ही 1-2 वेळा त्या ठिकाणी जेवायला कॉलेजवरचा कार्यक्रम संपल्यानंतर गेलो होतो. ते भुकन बंधू जे आहेत ना, त्यांचं पण त्यांच्या वडिलांच्या वरती एवढी श्रद्धा आहे की आज हा दुहेरी योग आहे की जेव्हा संदीपजींच्या पिताश्रींच्या पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी शेकोटी काव्य मैफिल होते असं समजलं, तेव्हा ते 2 दानशूर बंधू पुढे आले. ते म्हटले, जेवढे कवी येतील ना या जागरामध्ये सहभागी व्हायला, त्या सर्वांना ट्रॉफी आणि मानपत्र देण्याचं भाग्य आम्हाला लाभू द्या, तेवढं योगदान आम्हाला देऊ द्या. आणि त्यांनी उदार मनाने हे सगळं या ठिकाणी आपल्यासाठी दिलेलं आहे आणि म्हणून एक छान असा सर्वांचा सन्मान या ठिकाणी करता आलेला आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणचे या भुकन वस्तीमधले तर सर्वच लोक या ठिकाणी संदीपच्या परिवाराला गेली 30-35 वर्ष सहकार्य करत आहेत आणि संदीप मधला कवी साहित्यिक पण त्यांच्या सगळ्यांच्या योगदानातून या ठिकाणी घडलेला आहे. परंतु या ठिकाणचे प्रमुख जे खंडू भुकन आहेत त्यांना मी विशेष धन्यवाद या निमित्ताने देईल की त्यांनी सांगितलं की एवढा सुंदर कार्यक्रम होतोय ना, मला यायला जमणार नाही, मला वेळ नाही, परंतु तुम्हाला खुर्च्या टेबल त्या ठिकाणी जे जे साहित्य लागेल ना, इथे शेजारीच मंगल कार्यालय आहे त्यांचं, तिथून सगळं घेऊन जा, काय लागेल ते घेऊन जा, पण कार्यक्रम चांगला करा. अशा सदिच्छा देणारे पण त्या ठिकाणी दानशूर लोक आहेत. कारण असा कार्यक्रम केवळ 1-2 लोकांच्या सहभागातून होत नसतो, त्याला अनेकांचे हात लागतात, अनेकांचा आधार लागतो आणि असे आधार देणारी मंडळी या ठिकाणी संदीपने प्रेमाची माणसं कमवलेली आहेत आयुष्यामध्ये आणि म्हणून हे एक चांगलं रूप या ठिकाणी आलेलं आहे की खरं तर एकदम असं भरून येत आहे की एवढा सुंदर या ठिकाणी सोहळा आणि एवढे लोक समोर या ठिकाणी बसलेले आहेत. मला वाटतं तुम्ही तुमच्या नियोजनाप्रमाणे ज्या खुर्च्या आणल्या त्यानंतर कमी पडल्या होत्या म्हणून काही मंडळी आमचे उभे राहूनही कार्यक्रम ऐकत होते. तर असा एक सुंदर कार्यक्रम आज त्यांच्या पिताश्रींच्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांनी आयोजित केलेला आहे आणि संदीपचं स्वप्न आहे की त्यांच्या वडिलांचं पुण्यस्मरण दरवर्षी अशाच काव्य जागराच्या साहित्यिक कार्यक्रमाच्याच निमित्ताने किंवा माध्यमातून या ठिकाणी घडावं आणि त्याला आणखी हातभार लावण्यासाठी आमची पत्रकार मंडळी ज्येष्ठ जे आहेत, ज्येष्ठ पत्रकार कसा असावा असं जर कोणी प्रश्न विचारला तर काहीच सांगायचं नाही, फक्त म्हणायचं दत्ताजी उनवणेंना भेटा.
त्यांच्या म्हणजे त्यांचं सगळीकडे प्रसिद्धी ज्येष्ठ म्हणून झाले. ज्येष्ठ म्हणजे काय तर दत्ताजी उनवणे हे एक सूत्रच बसलेलं आहे. त्याचं कारण आहे की ते फक्त पत्रकारिता करत नाहीत, तर ह्या अशा सगळ्या कार्यक्रमांना हातभार लावतात, नवीन पत्रकारांना घडवतात, त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम करतात आणि पत्रकारितेमध्ये समाजाशी जोडलेली जी नाळ आहे ती जपण्याचे काम ते करत असतात. म्हणून मी त्यांना या निमित्ताने धन्यवाद देतो. तुम्ही सर्व कवींनी या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या सर्वोत्तम कविता, रचना, गझल या ठिकाणी सादर केल्या, त्याबद्दल तुम्हाला सर्वांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि शेवटची एक गझल घेऊन मी या आजच्या कार्यक्रमाचा या ठिकाणी समारोप करतो. हा शिवार हिरवागार, हा शिवार हिरवागार, धनी दिलदार शोभतो न्यारा. हा शिवार हिरवागार, धनी दिलदार शोभतो न्यारा. बांधावर झुरते नार, छेडितो फार रांगडा वारा. बांधावर झुरते नार, छेडितो फार रांगडा वारा. ओंबीत चिकळतो गहू, नाचते बहु मोहरी पिवळी. ओंबीत चिकळतो गहू, नाचते बहु मोहरी पिवळी. ऐटीत उभा हरभरा, पाहुणी जरा लाजते चवळी. ऐटीत उभा हरभरा, पाहुणी जरा लाजते चवळी. गोठ्यात हंबरे गाय, सावळी माय काढिते धारा. गोठ्यात हंबरे गाय, सावळी माय काढिते धारा. बांधावर झुरते नार, छेडितो फार रांगडा वारा. आता लवकरच हुरडा येईल. हुरड्याचा ठरतो बेत, ज्वारीचे शेत लाविते गोडी. हुरड्याचा ठरतो बेत, ज्वारीचे शेत लाविते गोडी. कांद्याची हिरवी पात, चवीने खात राबते जोडी. कांद्याची हिरवी पात, चवीने खात राबते जोडी. झोकात चालती बैल, कासरा सैल घेऊनी चारा. झोकात चालती बैल, कासरा सैल घेऊनी चारा. बांधावर झुरते नार, छेडितो फार रांगडा वारा. आता गोफण कमी झाली, राहिली नाही, आणि तो माळा पण राहिला नाही. पण बघा गंमत बघा त्यातली. माळ्यावर गोफण फिरे, नजर भिर भिरे चौफेर राणी. माळ्यावर गोफण फिरे, नजर भिर भिरे चौफेर राणी. मैनेला पडतो धाक, रागुची हाक येईना कानी. मैनेला पडतो धाक, रागुची हाक येईना कानी. चालली सकू घरास, घेऊनी घास डोईवर भारा. बांधावर झुरते नार, छेडितो फार रांगडा वारा. आलाय वयाला ऊस, लावितो फूस कोल्हा शिरजोर. आलाय वयाला ऊस, लावितो फूस कोल्हा शिरजोर. हे मधाळ हिरवे बंद दरवळे, गंध आंबे मोर. हे मधाळ हिरवे बंद दरवळे, गंध आंबे मोर. भावते सुगीची रीत, भलरीचे गीत घुमतसे नारा. बांधावर झुरते नार, छेडितो फार रांगडा वारा. आणि शेवटच्या 4 ओळी ह्या शेकोटी मैफिलीसाठी खास समर्पित आहेत. थंडीत भरे हुडहुडी, पेटितो गडी मस्त शेकोटी. थंडीत भरे हुडहुडी, पेटितो गडी मस्त शेकोटी. मैफिलीस चढतो रंग, श्रोते ही दंग, मौज ही मोठी. मैफिलीस चढतो रंग, श्रोते ही दंग, मौज ही मोठी. लाल लागलाय कविता छंद, मने बेधुंद आनंद सारा. लागलाय कविता छंद, मने बेधुंद आनंद सारा. बांधावर झुरते नार, छेडितो फार रांगडा वारा. बांधावर झुरते नार, छेडितो फार रांगडा वारा. रांगडा वारा, रांगडा वारा. सर्वांना
पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. कारण खरं तर समोर गरम लापशी सांबर भात आल्यानंतर वावा म्हणायला पाहिजे. तुम्ही अजूनही कवितेला वावा म्हणताय, हे खरं या मैफिलीचं यश आहे. म्हणून तुम्हाला सर्वांना धन्यवाद, त्रिवार सलाम करतो आणि माझं अध्यक्षीय मनोगत आणि सादरीकरण संपवतो. धन्यवाद.